करियर अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जसे की तुम्हाला माहित असेल आपली पोलीस प्रश्नसंचाची हे चालू आहे सिरीज आणि या प्रश्नसंच नंबर किती आहे 5। ओके, याच्या पहिले किती झालेले आहे 4 आणि हे किती आहे 5 नंबरची। ओके, तर चालू करायचं। तर इथे फर्स्ट जो पहिला क्वेश्चन आहे इथे काय दिलेला आहे तुम्हाला 4 चा पॉवर 3 भागीला 2 चा पॉवर 0। म्हणजे इथे काय दिलं आहे तुम्हाला, इथे लिहितो मी 4 चा पॉवर 3 भागीला 2 चा पॉवर 0 दिलाय तुम्हाला। तुम्हाला माहित आहे का 2 चा पॉवर 0 असला हे किंवा 3 चा पॉवर ही 0 असो किंवा 4 चा पॉवर ही 0 असो, अशी कोणतीही संख्या असो ज्याचा पॉवर 0 राहील, अशी कोणतीही संख्या ज्याचा पॉवर सपोज 2 चा पॉवर 0, 3 चा पॉवर 0 किंवा 4 चा पॉवर 0 असो की 5 चा पॉवर 0 असो, जर 2 चा पॉवर 0 असेल किंवा 3 चा पॉवर 0 असेल तर ते नेहमी काय राहतो, त्याची व्हॅल्यू 1 राहतो। हे लक्षात ठेवायचं। म्हणजे पुढे जाऊन जर 3 चा पॉवर, आता इथे 2 चा पॉवर 0 आलेला आहे, नंतर काय होईल तुम्हाला जर एक्झामिनरनी व्हॅल्यू चेंज केली, 3 चा पॉवर 0 दिला असेल त्याची पण व्हॅल्यू काय ते 1च होते। 4 ची पॉवर 0 जरी म्हटलं तरी त्याची व्हॅल्यू किती येते 1। 5 चा पॉवर 0 जरी म्हटला तर त्याची व्हॅल्यू काय येते 1। तर लक्षात राहील याच्या पुढे। आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे 4 चा पॉवर 3 भागीला 2 चा पॉवर 0। तर करता येईल का? तर काय होईल इथे 4 चा पॉवर 3 किती होतो 64। ओके, आणि भागीला 2 चा पॉवर 0 म्हणजे काय होईल 1। तर काय होईल 64 भागीला 1 काय होतो 64। तर ऑप्शन नंबर इथे काय आहे सी। ऑप्शन नंबर सी काय आहे इथे करेक्ट ऑप्शन आहे। ओके, आता वळू आपण सेकंड क्वेश्चन कडे। इथे काय दिलं आहे तुम्हाला 4, 5, 1, 3 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच घेऊन तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती म्हणते काढायची आहे इथे। कोणती संख्या दिली आहे तुम्हाला 4, 5, 1 आणि 3। ओके, हे चार अंकी संख्या दिली आहे तुम्हाला इथे। आणि काय म्हटलंय तुम्हाला एकचदा यूज करायचा आहे कोणत्याही संख्येचा, आणि सर्वात याच्यापासूनची सर्वात मोठी संख्या कोणती तयार होते हे सांगायचे आहे तुम्हाला। ओके, जर फर्स्ट सांगा मला याच्या सर्वात मोठी संख्या कोणती आहे 4, 5, 1 आणि 3 मध्ये, तर कोणची आहे सर्वात मोठी 5। सांगायची गरज आहे काय, सर्वांनाच येते ना 1 2। ओके, नेक्स्ट कोणची आहे 4, नेक्स्ट कोणची आहे 3 आणि नेक्स्ट लास्ट 1। तर सर्वात मोठी संख्या कोणती झाली इथे 5, 4, 3, 1। ऑप्शन मध्ये आहे का, आहे। ऑप्शन नंबर ए जो आहे तो काय झाला राईट आन्सर झाला। इथे काय म्हटलं तुम्हाला 4, 5, 1, 3 हे सर्व अंक प्रत्येकी एकदाच इथे इथे बघा इथे एकदाच यूज करायचा आहे, डबल यूज करायचं नाही आहे। घेऊन तयार होणारी सर्वात मोठी संख्या काढा म्हटलंय तुम्हाला। आणि मला सांगा सर्वात मोठी कोणती इथे 5, नेक्स्ट 4, नंतर 3, नंतर 1। तर ठीक आहे, लिहायची डिसेंडिंग ऑर्डरनं उतरत्या क्रमाने लिहायची आहे। तर काय होईल इथे 4, 5, 4, 3, 1 आणि ऑप्शन नंबर ए मध्ये इथे दिलेलं आहे तुम्हाला 5, 4, 3, 1। समजलं का? नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला इथे विसंगत ओळखा म्हटलं आहे आणि ऑप्शन मध्ये दिलाय तुम्हाला अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि यवतमाळ। इझी सांगू शकता काय आहे इथे ऑप्शन, काय असू शकते याचा आन्सर। तर ऑप्शन नंबर डी यवतमाळ। मग हे 3 काय आहे, हे 3 अमरावती, औरंगाबाद आणि नागपूर हे काय आहे, हे प्रशासकीय विभाग आहे। आणि यवतमाळ आहे का प्रशासकीय विभाग नाही, म्हणून जे ऑप्शन नंबर जे 4 आहे हे काय आहे करेक्ट आन्सर आहे। ओके, तर इथे नंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला इथे h into I is equal to काय दिलं आहे 98। तर h ची व्हॅल्यू किती असते 8 आणि I ची व्हॅल्यू किती असते 9। येते का 8 9 72। ही जी साइन दिलेली असते ना
याचा ह्या व्हॅल्यूशी काही संबंध नसतो. ओके, म्हणजे तुम्हाला फक्त इथे कन्फ्यूज करायसाठी दिलेला राहतो, पण याचा पर्टिक्युलरली याचा यूज काहीच नसतो. हे म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे आणि ही साइन आहे याच्याशी याचा काही संबंध नसतो. ओके, म्हणजे तिथे काय दिलं आहे तुम्हाला, एच आणि आय याची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. तर एचचा जो अल्फाबेटिकली ऑर्डर असतो तो किती असतो 8 आणि आयचा किती असतो 9. तर बघा इथे काय दिलं आहे तुम्हाला, एच इंटू आय इज इक्वल टू 98 म्हणजे 98 दिलेलं आहे. तर रिलेशन लागू शकते काय, तर आपल्याला इथे जर चेक केलं तर काय दिसून राहिलं तुम्हाला, म्हणजे व्हॅल्यू एक्सचेंज केली आहे. म्हणजे एचच्या जागी 9 घेतली इंटू सी. ओके, तर काय होईल, डी ची व्हॅल्यू किती असतो 4. ओके, आणि सी ची व्हॅल्यू किती असते 3. ओके, समजलं ना, काय असते डी ची व्हॅल्यू किती असते 4 आणि सी ची व्हॅल्यू किती असते 3. तर बघा इथे जो पॅटर्न लावला तो इथे फॉलो होतो का बघू आपण, आणि ऑप्शन मध्ये आपल्याला आन्सर मिळते की बघू. ओके, जर मी डी च्या जागी जर 3 घेतला म्हणजे ही व्हॅल्यू इथे घेतली म्हणजे एक्सचेंज केली मी. ओके, आणि 4 ला इथे घेतला तर होते का, हो सेम पॅटर्न फॉलो होता इथे. बघा जसा इथे एच इंटू आय इज इक्वल टू 98 दिलेला तुम्हाला, 5 6 6 15 x 35 60 120 आणि 210. म्हणजे तुम्हाला या बॉक्स मध्ये व्हॅल्यू दिली आणि x ची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. म्हणजे x बरोबर काय, तर इथे काय लॉजिक लागू शकते, नेहमी लक्षात ठेवायचं बॉक्स जेव्हा तुम्ही असं सॉल्व करसाल, तुम्हाला जेव्हाही बॉक्स मिळेल तेव्हा पॅटर्न बघायचा. म्हणजे छोट्या व्हॅल्यू कडून मोठ्या व्हॅल्यू कडे जात असाल तर काय करायचं, उभे जे हे राहतं व्हर्टिकली ऑपरेशन परफॉर्म करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, तर बघा इथे काय दिलं आहे तुम्हाला, 5 6 आणि 7 याचा रिलेशन तर काहीच लागू शकत नाही. 5 6 7 होते का नाही, किंवा 5 6 11 भागिले 2 काही होते का, किती होते 6.5 होते. म्हणजे हे रिलेशन तुला म्हणजे हॉरिझॉन्टल, म्हणजे तुम्हाला असं हॉरिझॉन्टल तर मिळू शकत नाही. आता व्हर्टिकली बघू काही परफॉर्म होऊ शकते काय, तर बघा इथे 15 गुणिले 5 किती होतो 75. ओके, रिलेशन लागते का इथे, 15 भागिले 75 हॉरिझॉन्टल तर मिळू शकत नाही. आता व्हर्टिकली बघू काही परफॉर्म होऊ शकते काय, तर बघा इथे 15 गुणिले 5 किती होतो 75. ओके, रिलेशन लागते का इथे, 15 भागिले 75 मायनस 15 जर केलं तर 60 होतो. ओके, नंतर बघा इथे 35 गुणिले 6 केलं मी, 7 5 35 आणि 3 7 21 आणि 3 किती होतो 24. याच्यातून जर मी 35 मायनस केले तर किती राहतो, तर इथे राहतो 210. म्हणजे हा पॅटर्न काय होता इथे फॉलो होत आहे. काय केलं मी, 5 गुणिले 15 मायनस किती 15 केले तर मला काय मिळतो 60. 15 पाची किती होतो 75 मायनस 15 जर केले मी तर मला हा रिझल्ट मिळाला, बरोबर आहे 60. नंतर काय केलं मी 7 गुणिले 35 करून बघितले आणि 7 गुणिले 35 किती होतो 245. त्याच्यातून काय केले मी 35 मायनस केली, ही जी मधातली संख्या आहे मायनस केली मी, तर मला 210 मिळाले. ओके, म्हणजे सेम पॅटर्न इथे दोन्ही ठिकाणी फॉलो झाला. इथे काय होईल मग, इथे काय होईल सांगू शकसाल, अशी संख्या बघावं लागेल आपल्याला. ओके, तर काय होईल इथे, बघा इथे दिलाय तुम्हाला 6x आणि 120. अशी कोणती संख्या घेतली की 120 आन्सर आला पाहिजे, तर बघा 24 गुणिले 6 किती होतो 144. ओके, जर मी त्याच्यातून 24 वजा केले तर किती राहतो, 4तून 4 गेले 0, 4तून 2 गेले 2 राहतो आणि 120. म्हणजे हे 24 जी व्हॅल्यू आहे इथे सॅटिस्फाईड होत आहे. ओके, म्हणजे समजलं का तुम्हाला कशा प्रकारे केलं मी. 15 पाची 75 मायनस 15 60. इथे काय केलं 7 गुणिले 35 म्हणजे किती आले 245. वजा काय केलं मी मधातली जी संख्या 35 ती वजा केली तर काय आली 210 आली. नंतर काय आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची होती, मी अशी व्हॅल्यू बघितली
जे 120च्या जवळपास राहील, तर 6 गुणिला 24 जर केलं मी, म्हणजे या तुम्हाला मायनस पण करायचं आहे, अशी व्हॅल्यू कोणती राहील 24 घेतली मी, 24 गुणिला 6 144. मग त्यातून मी काय केली, जी व्हॅल्यू घेतली आहे मी 24 ती मायनस केली, तर मला 120 आन्सर मिळालं. इथे एक दुसरा पॅटर्न मी फॉलो होते, तो पण लक्षात ठेवा. ओके, इथे दुसरा पॅटर्न कोणता फॉलो होत आहे बघा. 60 भागीला जर मी 5 - 1 जर केला तर काय होतो, 15 येते का आन्सर बघा. 60 भागीला 5 - 1 जर केला तर 15 येते का, हो येत आहे. ओके, नेक्स्ट सिमिलरली इथे जर हा पॅटर्न फॉलो झाला तर इथे पण होऊ शकतो. ओके, तर बघू आपण इथे होते काय तर. ओके, 210 भागीला इथे किती होईल 7 - 1, तर इथे काय होईल 210 भागीला 6, तर इथे काय होईल sin 3 18, बरोबर आहे. आणि 6 पंच 30, म्हणजे सेम पॅटर्न इथे फॉलो होत आहे. तर काय होईल इथे 120 भागीला 6 - 1 बरोबर किती होईल 120 भागीला 5 म्हणजे किती होईल 24. तर बघा इथे x ची जी व्हॅल्यू मिळाली ती किती मिळाली 24. इथे दोन पॅटर्न फॉलो झाले, ते दोन्ही पॅटर्न मी तुम्हाला सांगितले. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या इथे, एका आयताकृतीची जागेची लांबी गुणिला रुंदी यांची बेरीज आणि वजाबाकी क्रमशः 41 आणि 9 आहे म्हणते, तर त्या आयताकृतीच्या जागेचे क्षेत्रफळ काढा. ओके, आयताकृतीच्या क्षेत्रफळ काय असतो, लांबी गुणिला रुंदी, म्हणजे लांबीला काय लिहितो मी L आणि रुंदीला काय लिहितो मी B. ओके, तर इथे काय म्हटलंय मी लांबीला, आता सांगतो मी तुम्हाला, लांबीला मी L लिहिला आहे. ओके, माहित आहे सर्वांना आयताचे क्षेत्रफळ. ओके, गुणिला रुंदीला B लिहिलं. ओके, हे तर सर्वांना माहित आहे ना. ओके, तर काय कर, तुम्हाला प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे, एका आयताकृती जागेची लांबी गुणिला रुंदी यांची जी बेरीज आहे म्हणते, म्हणजे लांबी प्लस रुंदी यांची जी बेरीज आहे म्हणताय ते किती आहे 41. ओके, तर आणि वजाबाकी क्रमशः किती आहे दिली आहे तुम्हाला, म्हणजे लांबी आणि रुंदी यांची बेरीज काय म्हटलंय तुम्हाला 9 दिलेली आहे. तर याच्यावरून तुम्हाला काय, हे दोन इक्वेशन दिले आहेत तुम्हाला, आणि तुम्ही जेव्हा 10th क्लासला असाल तर त्या टाइमला तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन हा टॉपिक शिकलेला असा, बरोबर आहे ना. कसं राहायचं, x + y = अशी 10, x - y = 5, आणि त्याच्यावरून तुम्ही काय फाइंड आउट करायचे, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, बरोबर आहे. इथे सेम पॅटर्न होईल. ओके, इथे तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे, बरोबर आहे. इथे काय दिलं आहे तुम्हाला, लांबी प्लस रुंदी यांची बेरीज जी दिलेली आहे ती 41 आहे, L - B 9 दिलेला आहे. तर याच्यावर काय काढायचं आहे तुम्हाला, लांबी आणि रुंदी दोन्ही पण काढायचे आहे. ओके, तर काय होईल, इथे काय करू, सर्वात प्रथम इथे आपण ऍडिशन करून दाखवू. तर काय होईल, लांबी जर ऍड केली तर काय होईल 2a होईल, बरोबर आहे. b मधून -b गेला काय राहील 0, हा काय होईल कॅन्सल होऊन जाईल. ओके, नंतर इथे ऍडिशन करणार माहिती आपण, प्लस मायनस काय होतो सर्वांना मालूम आहे ना, प्लस मायनस काय होतो मायनसच होतो ना. मग b मधून -b गेला काय राहतो, b कॅन्सल होऊन जातो, म्हणजे इथे 0 राहतो. ओके, इथे काय होईल 41 + 9 50. ओके, तर काय होईल 2l = 50 होईल ना इथे. तर यांची व्हॅल्यू किती निघाली इथे 25, म्हणजे आपली लांबीची जी व्हॅल्यू निघाली ती किती निघाली 25. मग काय करायचं, सपोज हे इक्वेशन 1 होतं आणि हे इक्वेशन 2 असेल. ओके, नंतर काय करू शकता तुम्ही, आता तुम्हाला काय कशाची व्हॅल्यू मिळाली, लांबीची व्हॅल्यू किती मिळाली 25. आता तुम्हाला कशाची काढायची, रुंदीची, बरोबर आहे. तर काय करसाल तुम्ही, इक्वेशन कोणत्याही इक्वेशन मध्ये जेव्हा, म्हणजे त्याच्यावरून काय होईल तुम्हाला b ची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके, तर काय करतो मी इथे इक्वेशन 2 मध्ये l ची व्हॅल्यू ठेवतो. तर काय होईल 25 - b = 9. ओके, तर जर मी याला 9 ला लेफ्ट हँड साइडला आणलं आणि b ला तिकडे नेलं तर
पॉझिटिव्ह प्लस होऊन जाईल. ओके. आणि 9ला लेफ्ट हँड साईडला आणलं तर मायनस. तर 25 मधून 9 गेले किती राहतो 16. म्हणजे मला लांबी मिळाली आणि रुंदी पण मिळाली. आता काय म्हटलं त्यांनी तर आयताकृतीचे क्षेत्रफळ काढा. तर क्षेत्रफळ बरोबर काय असतो लांबी गुणिला रुंदी. बरोबर आहे. किती दिला L 25 आणि B किती दिला तुम्हाला 16. 25 गुणिला 16 किती होतो 400. तर बघा इथे जे ऑप्शन आहे आपलं ऑप्शन नंबर 1 हे काय राईट आन्सर आहे. बघा काय दिलं तुम्हाला लांबी आणि रुंदीची बेरीज 41 दिलेली होती आणि लांबी आणि रुंदी यांची जी वजाबाकी होती 9 दिलेली होती. मी इथे सिंपल क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं. जर तुम्हाला माहित नसेल क्वाड्रॅटिक इक्वेशन तर डिफिकल्ट आहे थोडंसं. ओके. आणि हीच मेथड इथे तुम्हाला फॉलो करावं लागेल कारण की दुसरी इथे मेथड लागणार नाही. जर तुम्ही जर हे एक्स घेऊन 41 प्लस एक्स घेऊन अशी जर व्हॅल्यू कन्सिडर केली तर ती खूप कॉम्प्लिकेटेड जाईल. त्याच्यापेक्षा काय करायचं हे खूप इझी आहे. ओके. जी मी हे मेथड सांगितली आहे हे खूप इझी आहे. विदिन 2 म्हणजे 40 सेकंदात तुमचा आन्सर निघून जाईल. जर तुम्ही इथे एक्स व्हॅल्यू कन्सिडर करून जर घेतली तर खूप कॉम्प्लिकेटेड जाईल. तर बघा इथे L ची व्हॅल्यू 25 निघाली, B ची व्हॅल्यू 16 निघाली आणि क्षेत्रफळ काय असतो आयताकृतीचे L × B. मग 25 गुणिले 16 किती होतो 400. तर ऑप्शन नंबर 1 आहे राईट आन्सर आहे. तर मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती म्हणते. तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो काय आहे ते दिलेलं तुम्हाला ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन चेक करायचं 961 आहे, 1297 आहे, 1022 आहे आणि 1443 दिलेलं आहे. ओके. तर कोणता ऑप्शन आहे माहिती आहे का सर्वांना. आणि 1 ते 30 पर्यंत वर्ग काय असले पाहिजे माहित असलेच पाहिजे. बरोबर आहे. 1 ते 30 कशाला 50 पर्यंत मिनिमम काय असले पाहिजे वर्ग तुम्हाला माहित असले पाहिजे. ओके. तर याच्यावरून काय येते ऑप्शन नंबर ए हा कशाचा वर्ग आहे 31 चा वर्ग आहे. बरोबर आहे. आणि एक कॉन्सेप्ट असतो तुम्हाला माहित आहे जर लास्ट डिजिट म्हणजे एकक स्थान. बरोबर आहे. एकक स्थान जर एकक स्थान म्हणजे लास्ट डिजिटला जर 7 3 2 ही जी संख्या जर आलेली असेल किंवा 8 तर त्याचा कधी पूर्ण वर्ग होत नाही. हा कॉन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला. काय म्हटलं मी जर लास्ट डिजिटला 7 3 2 आणि 8 हे जर व्हॅल्यू आलेली असेल ह्या संख्येचा कधीच पूर्ण वर्ग होत नाही. ओके. म्हणून इथे ऑप्शन नंबर 1 आहे राईट आहे. ओके. हे समजलं ना काय म्हटलं मी 7 3 2 आणि 8 जर लास्ट डिजिट असेल म्हणजे शेवटचं स्थान असेल तर त्याचा पूर्ण वर्ग होत नाही. म्हणजे इथे ऑप्शन नंबर 1 आहे करेक्ट आहे. जर हा कॉन्सेप्ट जर तुम्हाला हा प्रश्नासाठी जर माहित असेल तर काय होईल तुम्ही एलिमिनेट करू शकता. ओके. काय दिलं तुम्हाला 92,354 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास आलेल्या वजाबाकी 5 ने निषेध भाग जातो. म्हणजे जो भाग तुमचे जे बाकी राहील म्हणजे रिमाइंडर म्हणतात तुम्ही इंग्लिश मध्ये त्याला. ओके. किंवा बाकी म्हणतात किती आली पाहिजे 0. ओके. समजलं ना काय म्हटलं मी इथे प्रश्नामध्ये काय म्हटलं तुम्हाला 92,354 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास आलेल्या वजाबाकीला 5 ने निषेध भाग जातो. म्हणजे तुम्हाला रिमाइंडर 0 आला पाहिजे. आणि तुम्हाला एक कॉन्सेप्ट माहित असेल 5चा एक कॉन्सेप्ट आहे 5च्या जी लास्ट डिजिट राहते म्हणजे एकच स्थान एक 0 यायला पाहिजे किंवा काय यायला पाहिजे 5 असायला पाहिजे तरच 5 ने त्याला भाग जातो. नाहीतर भाग जात नाही. 1 असेल किंवा 2 असेल किंवा 3 असेल किंवा 4 असेल किंवा 7 असेल 6 असेल 8 असेल किंवा 9 असेल जर लास्ट डिजिट आलं असेल म्हणजे एकक स्थान जर असेल तर त्याला 5 ने भाग जात नाही. तर काय अशी मग तुम्हाला अशी कोणती संख्या वजा केली तर ती 5 ने भाग जाऊ शकतो सांगू शकता का. ऑप्शन वरून इझिली एलिमिनेट करू शकता तुम्ही. बघा इथे 1 ऑप्शन नंबर ए दिला 1
बी दिलेला आहे 2, ऑप्शन नंबर सी दिलेला आहे 3, ऑप्शन नंबर डी दिलेला आहे तुम्हाला 4. तर काय इथून जर मी 4 मायनस केले तर काय होईल? आणि मी तुम्हाला इथे एक कॉन्सेप्ट सांगितला आहे, जर 5 ने जर भाग द्यायचा असेल तर लास्ट डिजिट एक तर 0 असायला पाहिजे, नाहीतर काय असायला पाहिजे 5. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला 480 240 80 20. ओके, तर काय दिलेलं आहे तुम्हाला? बघा इथे तुम्हाला सिरीज दिलेली आहे 480, 240, 80 20. बघा सिरीज कशी मोठी मोठी होत जात आहे. म्हणजे बघा जर लेफ्ट हँड इथून तुम्हाला नेक्स्ट विचारलेली आहे इथे, जर लेफ्ट हँड साइड पासून सुरुवात केली तुम्ही तर काय होईल? 20 80 240 280. ओके, म्हणजे सिरीज काय होत आहे? वाढत आहे. बरोबर आहे. लेफ्ट हँड पासून सुरुवात केली तर जर इकडून सुरुवात केली मी तर काय होत आहे? डिक्रीज होत आहे. तर काय सर्वात प्रथम काय करायचं? मी चेक करतो इथे 240 ने 480 ला जर मी मल्टिप्लाय म्हणजे गुणाकार केला, मल्टिप्लाय केला तर काय होईल? 240 गुणिले 2 किती होतो? 480. म्हणजे हा काय झालेला आहे? डबल झालेला आहे. ओके, नंतर 80 ने किती टाइम मल्टिप्लाय केला तर 240 मिळतो आपल्याला? 3 टाइम्स केला तर, बरोबर आहे. तर मग इथे काय होईल? 80 गुणिले 3 240, बरोबर आहे. नंतर 20 ने किती टाइम्स मल्टिप्लाय केला तर आपल्याला 40 मिळतो? तर 20 ने जर मी 4 टाइम्स मल्टिप्लाय केला तर काय मिळतो मला? 20 मिळतो. आता आपल्याला इथे लास्ट हे जे स्पेस आहे इथे सांगायचं आहे आन्सर किती आहे म्हणून. ओके, मग अशी कोणती संख्या आहे मला सांगा की ज्याने मल्टिप्लाय केला तर 20 मिळतो? आता इथे तसे इथे 5 आहे बघा, 2 3 4 आणि 5 अशी कोणती संख्या आहे मला सांगा ज्याच्यापासून मला आन्सर 20 मिळेल? ओके, सांगा मला. बघा सिरीज कशी होत आहे बघा, 2 3 4 आणि 5, बरोबर आहे. आता मला फक्त इथे चेक करायचं आहे की x च्या जागी काय आहे. ओके, तर 5 ने जर 20 ला भाग दिला तर किती जातो? 4 टाइम्स. म्हणजे x ची व्हॅल्यू किती निघाली? 4. म्हणजे इथे जे आन्सर काय राहील? 4. ओके, आणि ऑप्शन मध्ये आहे काय? 4. हो, ऑप्शन नंबर सी जे आहे ते करेक्ट आन्सर. तर मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे इथे तुम्हाला. इथे ट्रायंगल दिला आहे तुम्हाला 2 3 आणि 5 आणि ट्रायंगलचे अंतर 38 दिलेला आहे. 1 3 7 आणि ट्रायंगलचे अंतर 59 दिलेला आहे. 2 4 6 आणि ट्रायंगलचे अंतर तुम्हाला काय दिलेलं आहे? x, म्हणजे याची व्हॅल्यू काढायला सांगितली. तर काय लॉजिक लागू शकते इथे बघा. सर्वप्रथम मल्टिप्लिकेशन करून बघायचं. मोठी जर व्हॅल्यू दिसली तर काय करायचं? मल्टिप्लिकेशन करून बघायचं. 5 2 10 10 30. म्हणजे आन्सर मॅच होत आहे का नाही. नेक्स्ट तुमच्याजवळ हे राहील की काय करायचं? 5 2 10 गुणिला 30 म्हणजे 30 होईल इथे. प्लस काय होईल? 2 + 3 5. इथे हे पण लॉजिक ने लागत आहे. ओके, तर काय करायचं? आता लास्टली एक इथे नेहमीच हा फंडा लागतो, म्हणजे तो म्हणजे तिन्ही साइडचा काय करायचं? ते 3 व्हॅल्यू आहे बाहेरचे, याचा काय करायचा? स्क्वेअर करून बघायचं. 2 चा स्क्वेअर किती होतो? 4. 5 चा किती होतो? 25. आणि 3 चा काय होतो? 9. 9 4 13 प्लस 25 38, बरोबर आहे. म्हणजे हा इथे 38 येत आहे. बघू इथे सेम सेकंड याच्यात होत आहे का ते? 7 चा स्क्वेअर किती होतो? 49 प्लस 3 चा स्क्वेअर 9, बरोबर आहे. प्लस 1 इथे किती होतो? 59, बरोबर आहे. म्हणजे हे जी मेथड लावली आहे हे सेकंड याला पण फॉलो होत आहे. मग इथे सेम करायचं. इथे काय होईल? 36 प्लस 16 प्लस 4 काय होईल? 20 प्लस काय होईल? 36 किती? 56 ऑप्शन. तर इथे काय येईल? ऑप्शन 56. म्हणजे x ची जी व्हॅल्यू आली आहे ते 56 आहे. ओके, समजलं का सर्वांना?
काय नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय तुम्हाला, 24 कामगार 19 टेबल 192 दिवसात पूर्ण करतात, तर 16च कामगार तेवढेच टेबल किती दिवसात पूर्ण करतात. तुम्हाला सर्वांना माहित असेल हा फॉर्म्युला m × d × h बरोबर m1 d1 × h1 m2 d2 × h2. ओके, सर्वांना माहित आहे ना हा बेसिक फॉर्म्युला. जेव्हा तुम्ही कार्य आणि वेळ बघत असाल म्हणजे जो टॉपिक राहते त्यावेळेस हा फॉर्म्युला तुम्ही शिकले असाल. तर काय म्हटलंय तुम्हाला, 24 कामगार 19 टेबल किती 192 दिवसात कंप्लीट करतात, तर 16 कामगार तेवढेच टेबल म्हणजे 19च टेबल किती दिवसात पूर्ण करेल. ओके बरोबर आहे. तर काय होईल इथे 19 तर काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. ओके, नंतर काय होईल, 16 ने 192 ला भाग जातो काय, हो 16 1 16 आणि 16 दोन्ही 32 बरोबर आहे. नंतर काय होईल इथे 12 × 24 काय होईल, 12 चोक 48 4 राहतात, 12 दोन्ही 24 24 आणि 4 28, 12 दोन्ही किती होते 24 24 आणि 4 किती होतो 88 बरोबर आहे. इथे ऑप्शन मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, 288 होतो बरोबर आहे. म्हणजे काय झालं इथे ऑप्शन नंबर ए जे बी आहे ते राईट आन्सर आहे. ओके, इथे 0 च्या जागी 8 लिहायचं होतं इथे. ओके, समजलं का सर्वांना. काय म्हटलंय तुम्हाला, 24 कामगार 19 टेबल 192 दिवसात कंप्लीट करतात, तर 16 कामगार 19 तेवढेच 19च टेबल करायचे आहे, तर ते किती दिवसात पूर्ण करतात ते. बस इथे काय करायचं, आपले कॅल्क्युलेशन लावायचे, कॅल्क्युलेशन तर करतात येतात ना सर्वांना, ते करायचं आणि फायनल आन्सर काढायचं. ओके, तर काय म्हटलंय मित्रांनो तुम्हाला, एक गाडी ठाणे ते पुणे 40 km/h वेगाने जाते, तसेच ती परत ठाणे ते पुणे 60 km/h वेगाने येते, तर वाहनाची सरासरी वेग काढा. तुम्हाला सरासरी वेगचा फॉर्म्युला माहितच असेल. काय तो 2 × x × y डिवाइड बाय x + y. ओके, हा फॉर्म्युला आहे सरासरी वेग काढायचा. ओके, तर 2 × काय होईल 40 × 60 डिवाइड बाय 40 + 60 किती येतो 100. हा 0 काय होईल कॅन्सल होऊन जाईल. 6 × 24 24 दोन्ही 48, तर सरासरी वेग किती निघाला 48. याच्यात काही म्हणजे एवढं काही सांगायची गरज नाही, हा फॉर्म्युला बेस आहे. इथे बस व्हॅल्यू पुट करायची आहे आणि आन्सर काढायचा. ओके, समजला का हा फॉर्म्युला सर्वांना. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, एका संख्येची 42 वेळा बेरीज केली तर 210 ही संख्या मिळते म्हणते, तर ती संख्या कोणती. तर समजू ती संख्या सपोज ती संख्या 42 आहे. ओके, जर तुम्ही 42 वेळा ही संख्या सपोज x आहे, काय म्हटलं त्यांनी, जर त्याला 42 वेळा तुम्ही ऍड केले म्हणजे बेरीज केली तर 210 ही संख्या मिळते, तर ती संख्या कोणती. म्हणून इथे काय होईल 42x बरोबर काय करायचं 42 टाइम मल्टिप्लाय जर केलं तुम्ही याला बरोबर काय म्हटलं तुम्हाला 210, तर इथे काय होईल कशाने भाग जातो 21 दोन्ही 42 आणि x दोन्ही, मग इथे काय राहतो 2x बरोबर 10, तर x ची व्हॅल्यू काय होईल 5. ऑप्शन मध्ये आहे काय, हो ऑप्शन नंबर ए जे आहे ते राईट आन्सर आहे. काही नाही, हा तुम्हाला मी लास्ट जे आपला प्रश्न संच घेतला होता त्याच्यात पण हे प्रॉब्लेम आलता पोलीस भरतीला, आणि नेक्स्ट जे ही होती प्रश्न संच बघितला होता मी त्याच्यात सेम प्रॉब्लेम होता. ओके, नेक्स्ट आहे तुम्हाला इथे, दर साल दर शेकडा 60% दराने 800 रुपये मूल्याचे किती वर्षाने 224 रुपयाचे सरळ व्याज मिळेल. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे इथे, तुम्हाला 60 रेट दिलेला आहे 60 बरोबर आहे. नंतर काय दिलं आहे तुम्हाला प्रिन्सिपल म्हणजे 800, नंतर तुम्हाला सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे 240, आणि तुम्हाला काय काढायला सांगितलं आहे टाइम. ओके,
तर काय आहे इथे सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे ना, काय असतो P × R × T. ओके, सर्वांना माहित आहे ना फॉर्म्युला. तर इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, भागिले 100 असतो. इथे काय दिलं आहे तुम्हाला 224 बरोबर. P ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 800. रेट किती दिला आहे 60. टाइम किती दिला आहे तुम्हाला, टाइम काढायचा आहे तुम्हाला भागिला 100. ओके, तर काय होईल, हे 2 0 हे 2 0 काय काय कॅन्सल होऊन जाईल. इथे काय होईल, 8 ने जर भाग दिला तुम्ही, 8 दोन्ही 16, 8 दोन्ही 16 किती होतो 6. 224 ला जर तुम्ही 8 ने भाग दिला तर काय होतो, 8 दोन्ही 16 किती होतो 6, 8 8 64. ओके, 8 8 64 होतं ना. तर मित्रांनो तिथे 60 नाही आहे, तिथे 7 आहे. ओके, थोडी मिस्टेक झालेली होती. ओके, तर इथे काय आहे 7 आहे बरोबर आहे. 7% दराने होतं. ओके, तर काय होईल इथे 8 ने जर भाग दिला तुम्ही, 8 दोन्ही 16, 8 8 64. ओके, आणि इथे काय राहील 7x. तर x बरोबर काय होईल 4. ऑप्शन मध्ये एक आहे, ऑप्शन नंबर ए जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. ओके, समजलं सर्वांना. जस्ट फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट केली मी आणि आन्सर काढलं. नेक्स्ट काय म्हटलंय तुम्हाला, नेक्स्ट प्रॉब्लेम कडे ओळखू. विजयने एक वस्तू 5% तोट्याने 2280 रुपयात विकत घेतली, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. म्हणजे काय म्हटलंय तुम्हाला, 100 ची वस्तू होती आणि त्याने 5% तोट्याने विकली म्हणजे 95 ला विकली. ओके, म्हणजे जी 95 ची जी व्हॅल्यू आहे ते किती दिली आहे तुम्हाला, 2280. 2000 म्हणजे 2280 दिलेली आहे आणि तुम्हाला 100% ची व्हॅल्यू काढायला सांगितली. ओके, आता काय होईल इथे 5 ने भाग जातो, किती होईल 19 आणि इथे काय होईल 20. ओके, तर इथे काय होईल पुन्हा भाग जातो, इथे 19 1 19 आणि 19 दोन्ही 38. नंतर काय होईल x ची व्हॅल्यू 20 गुणिला 120. इथे काय होईल मग 12 दोन्ही 24 म्हणजे 2400. त्याची जी मूळ किंमत होती ती किती होती 2400 रुपये आणि त्यांनी विकली कितीला 2280. म्हणून त्याला काय झाला 5% चा तोटा झाला. ओके, तर मित्रांनो बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 12 36 72 आणि 96. याचा काय सांगितलंय तुम्हाला, मसावी काढायला. कसा काढाल, 12 36 72 96. इथे कोणची मेथड, एव्हरग्रीन मेथड आपली साधी मेथड लावली चालते. सर्वात प्रथम कोणचा बघायचा, 2 म्हणजे छोट्या व्हॅल्यू पासून चालू करायचा. ओके, काय होईल 6, इथे होईल 18, इथे काय होईल 36, इथे किती होईल 48. बघायचं पुन्हा दोन्ही भाग जातो का, जातो. तर काय होईल 3 6 12 आणि इथे काय होईल 16. बरोबर आहे ना, नाही सॉरी 24. बघा 2 ने दिला मी पुन्हा, नंतर काय करायचं 3 ने जातो काय पूर्ण संख्येला भाग जातो. काय होईल 3 1 3 3 2 6 3 4 12 आणि 3 8 24. आता काय करायचं, आता पूर्ण करायचं का समोर, नाही. मसावी म्हणजे काय होते, पूर्ण संख्येला भाग गेला पाहिजे. ओके, तर इथं काय होईल मसावी तुमचा 3 2 6 आणि साइन 2 12. तर जर तुमचा मसावी काय झाला इथे 12, म्हणजे मसावी म्हणजे कमीत कमी व्हॅल्यू. ओके, लसावी म्हणजे जास्तीत जास्त, जोपर्यंत निघते तोपर्यंत काढावं लागते. पण मसावीमध्ये तसं नसते. मैदाना हा कॉन्सेप्ट सगळ्यांना. ओके, किती आला आन्सर आपला 12. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे वळू. इथे काय दिलं आहे तुम्हाला 30 50 70 80 आणि 50 यांची काय सांगितली आहे सरासरी. काय करायचं 30 50 70 प्लस 80 प्लस 50 यांची सरासरी आणि संख्या किती दिली आहे 1 2 3 4 आणि 5. बरोबर आहे. तर आणि भागीला काय करायचं 5 करायचं. म्हणजे जेवढ्या संख्या दिलेल्या आहे भागीला तेवढे संख्या लिहायच्या. ओके, किती होईल 70 आणि 30 100. इथे काय होईल पुन्हा 100 म्हणजे 200 भागीला प्लस 80 म्हणजे 280 होईल. बरोबर आहे.
भागीला किती होईल 5. याची जर ऍडिशन केली मी तर किती निघाली 280 भागीला किती होईल 5. इथे काय होईल 5 5 25 आणि 5 30. तर आपली सरासरी किती निघाली 56. समजलं काय सर्वांना? काही नाही केलं मी, ऍड केलं आणि भागीला नंबर ऑफ संख्या किती होत्या 1 2 3 4 5. ओके, समजलं? नेक्स्ट दिलेला आहे आपल्याला इथे AM सिरीजचा प्रश्न आहे. AM CO EQ आणि GS. ओके, तर इथे काय दिलेलं आहे A नंतर C नंतर E G आणि नंतर काय येईल ABCD अल्फाबेट लक्षात असायला पाहिजे. A नंतर C म्हणजे दोन वाढून राहिली व्हॅल्यू इथे. C नंतर E G नंतर काय येईल I. बरोबर आहे? इथे काय होईल M नंतर O नंतर Q नंतर इथे पण दोनच वाढून राहिली. आता S नंतर काय येईल U. बरोबर आहे? म्हणजे जी आपल्याला इथे व्हॅल्यू पाहिजे होती ते काय निघाली इथे IU. ओके, समजलं का सर्वांनी? तर काय होण्याली दोन वाढून राहिली ACEGI MOQGU. ओके, हे समजलं ना? अल्फाबेट समजते सर्वांना सिरीज. तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. इथे काय दिलेलं आहे तुम्हाला अंडर रूट मध्ये 324 भागीला अंडर रूट मध्ये 144. माहित आहे ना सर्वांना? अंडर रूट मध्ये 324 काय असतो? अंडर रूट 324 काय असतो? हा 18चा स्क्वेअर आहे. आणि अंडर रूट मध्ये 144 कशाचा स्क्वेअर आहे? 12चा. ओके, ऑप्शन मध्ये दिसतंय का कुठे? ऑप्शन मध्ये नाही तर काय करसाल 18 दिसले तर आन्सर मारून दिसाल का? नाही. हे आन्सर आहे काय? नाही. हे आहे काय? नाही. हे आहे काय? नाही. म्हणजे ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. कारण की इथे जर 6 ने भाग दिला तर काय होईल 3. इथे काय होईल 2. म्हणजे आन्सर काय आहे आपलं इथे 3/2. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. इथे तुम्हाला ट्रायंगल दिलेला आहे. ओके, आणि काय म्हटलंय तुम्हाला त्रिकोणाची संख्या काढा. ओके, तर हे तुम्हाला माहितच असेल त्रिकोणाची संख्या कशी काढायची. जर ह्या फॉर्म मध्ये दिलेलं असेल तर काय करायचं? त्रिकोणामध्ये व्हॅल्यू लिहायच्या 1 2 3 4 आणि 5. आणि यांची काय करायची 1 2 3 4 आणि 5 यांची काय करायची बेरीज करायची. तर किती होईल 5 आणि 4 9 9 3 12 12 2 14 आणि 15. ओके, तर ऑप्शन नंबर ए काय आहे? राईट आन्सर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू मित्रांनो. काय इथे दिले तुम्हाला 3 12 5 15 7 18 9 आणि 21. ओके, नंतर इथे तुम्हाला 2 सिरीज काढायला सांगितले. ओके, म्हणजे बघा इथे 3 12 5 15 7 18 9 आणि 21 आणि पुढचे 2 संख्या काढायला सांगितले. बघा अशी जेव्हा संख्या राहते ना तेव्हा अल्टरनेट चेक करायचं, म्हणजे एक सोडून चेक करायचं. ओके, तर बघा इथे काय होत आहे, इथे 3 नंतर 5 येत आहे, 5 नंतर काय येत आहे 7, 7 नंतर 9 म्हणजे 2 ने वाढत आहे. तर 9 नंतर काय येईल 9 नंतर 11. आहे का ऑप्शन मध्ये 11? हो आहे. आणि एकच ठिकाणी ऑप्शन 11 दिसते मला ऑप्शन नंबर सी मध्ये. पुढची काढायची गरज आहे का? नाही. तरी काढू आपण. इथे काय होईल 12 आणि 3 15, 15 आणि 3 18, 18 आणि 3 21, 21 प्लस 3 24. समजलं का तुम्हाला? काय येईल आन्सर आपलं? जे ऑप्शन नंबर सी आहे ते करेक्ट ऑप्शन आहे. नंतर प्रश्न आहे आपल्याला दिलेला इथे विसंगत शब्द ओळखा म्हणताय. ओढा आहे, तलाव आहे, विहीर आहे आणि डबके आहे. बरोबर आहे. हे 3 जे आहे याच्यात का राहते पाणी साचून राहते. बरोबर आहे. आणि ओढामध्ये का राहते पाणी वाहत राहते. बरोबर आहे काय? हे तर कॉन्सेप्ट सर्वांना माहित असेल. ओके, म्हणून इथे ऑप्शन नंबर काय आहे? ऑप्शन नंबर ए राईट आन्सर. नंतर 24 नंबरचा हे दिलाय आपल्याला प्रॉब्लेम 7.4 इंटू 10चा पॉवर 4 दिलेला आहे. ओके, कसं सिम्प्लिफाय करसान याला काय होईल 74.
7.4 ला जर मी असं लिहिलं चालेल ना, 74 भागिले 10, पॉईंटला जर खाली लिहिलं तर 10 येईल ना, एकच पॉईंट आहे ना 4 नंतर, तर याला असं लिहू शकता 74 भागिले 10 गुणिला 10चा पॉवर 4. ओके, तर सर्वांना माहित असेल जर 10च्या पॉवर दिला नसेल तर काय राहतो, तो एक नेहमी राहतो त्याच्यावरचा पॉवर. ओके, इंटू 10चा पॉवर 4. बरोबर आहे. जर मी याला वरत नेला तर काय होईल, हा इथे पॉझिटिव्ह मध्ये आहे, याला जर वरत नेला तर तो मायनस होतो, म्हणजे 10चा पॉवर 4 गुणिला 10चा पॉवर -1. बरोबर आहे. तर नंतर काय होईल, 74 गुणिला 4 - 1 किती होईल. आणि यांचे काही कॉन्सेप्ट आहे ते ह्या म्हणजे प्रश्नांच्यामध्ये मी सांगू शकत नाही, कारण की त्याला खूप वेळ लागतो. आणि हा मेजरमेंटचा एक पार्ट आहे, तो मी तुम्हाला एखाद्या वेळेस एक व्हिडिओ बनवून सांगेन. इथे काय आहे मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे. ओके, तर 4 मधून 1 गेले किती राहतो, 3, म्हणजे 10चा पॉवर 3. इथे काय होईल, 10चा पॉवर 3 म्हणजे काय होतो, 1000 इंटू 74. 74 इंटू 1000 काय होतो, 74,000. ओके, आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर ए. बरोबर आहे. ऑप्शन ए नंबर ए काय आहे, करेक्ट आहे. नंतर आहे आपल्याला दिलेले इथे लॉयनला 9213 दिलेला आहे आणि PEN ला दिलेला आहे 463 आणि नंतर MICE ला काय दिलेला आहे तुम्हाला 7286. तर पोलीसला बरोबर का. बघा इथे तुम्हाला हे जी व्हॅल्यू दिलेली आहे याच्यासमोर जी व्हॅल्यू दिली आहे याच्यावर तुम्हाला ही व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर बेस दिलेला नाही आहे, हा मेमरी बेस क्वेश्चन आहे. बरोबर आहे. तुम्हाला इथे म्हणजे प्रत्येक जे हे दिलेली आहे अल्फाबेट याची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे आणि तुम्हाला ह्या जे काढायला सांगितले ते इथे पुट करायचे. बघा इथे P ची व्हॅल्यू दिलेली आहे ऑलरेडी 4, O ची दिलेली आहे का, हो 2, L ची दिलेली आहे का, हो 9, I ची 2 दिलेली आहे. बरोबर आहे. C ची दिलेली आहे काय, C ची दिलेली आहे का, हो किती दिलेली आहे 8 आणि E ची 6. हा एका ऑप्शन मध्ये 4 2 9 ऑप्शन दिलेले नाही आहे, पण याचं जे आन्सर आहे ते किती दिलेलं आहे 4 2 9 2 8 6. समजलं काय तुम्हाला. इथे म्हणजे अल्फाबेट सिरीज मध्ये नाही दिलेला आहे, इथे तुम्हाला डायरेक्ट L ची व्हॅल्यू दिलेली आहे, I ची व्हॅल्यू दिलेली आहे, O ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि N ची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, समजलं असेल. ओके, आता लास्ट प्रश्न राहिला आपला MOQPRU. आणि तुम्हाला नंतर दिलेला इथे NPS. ओके, जर M पासून जर P कडे गेलो तर किती +3, O पासून R कडे गेलं तर काय होईल +3. म्हणजे बघा अल्फाबेटिकल ऑर्डर कसं तुमचं पाठ असायला पाहिजे. आता मला माहित आहे इथे हे M to P जर गेलं तर +3 चा डिफरन्स येऊन राहिला, O ते PR गेलं तर +3 चा डिफरन्स येऊन राहिला आणि Q to U गेलं तर काय होणार +4 चा डिफरन्स येऊन राहिला. ओके, कसे अल्फाबेटिकल ऑर्डर माहितीच असले पाहिजे. बरोबर आहे. तर आणि तुम्हाला इथे NPS दिलाय म्हणजे काय होईल, S पासून तुम्हाला -4 न्यावे लागेल कारण की हे रिव्हर्स ऑर्डर मध्ये आहे. ओके, तुम्हाला NPS व्हॅल्यू दिलेली आहे आणि इथची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, जर S पासून जर -4 नेला तर काय राहतो, -4 नेला तर O राहतो. बरोबर आहे. P पासून जर -3 नेला तर काय राहतो, M राहतो. ओके, आणि N पासून जर -3 नेला तर काय राहतो, K. तर काय आन्सर आहे KMO. है का ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर डी. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे काय केलं आहे आपण 25 क्वेश्चन घेतलेला आहे आणि आपला आजचा प्रश्न 5 हा काय झालेला आहे, ओव्हर झालेला आहे. तर काय करायचं मित्रांनो, जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर इव्हॉल्व करियर अकॅडमीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.